नमस्कार, संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये कोळंबी बटाटा मसाला आहे। त्याच्यासाठी इथे मी कोळंबी स्वच्छ धुवून हळद लावून ठेवलेली होती आणि आता इथे मी आमसूल भिजत घातलेलं आहे। त्याचं पाणी याच्यामध्ये घालायचं 2 चमचे आणि कोळंबी साईडला ठेवून द्यायची। मग मी 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, कढीपत्ता, कोथिंबीर आणि एक छोटा टोमॅटो घेतला आहे आणि एक मोठा बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे। सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये मी हे कांदे घातलेले आहेत। गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि कांदा पटकन परतण्यासाठी आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर याच्यामध्ये मी ती हळद घालते आहे आणि मी मालवणी मसाला वापरते आहे। एक मोठा चमचा घेतलेला आहे। खूप झणझणीत आहे हा मसाला। तुमच्याकडे जर मालवणी मसाला नसेल तर तुम्ही फक्त मिरची पावडरचा वापर करा, त्याच्याने पण खूप छान चव येते। फक्त कांदा लसूण मसाला अजिबात कोळंबीला यूज नाही करायचा आहे। आणि आता आपण बटाटा घालायचा आहे। मग मी टोमॅटो घातलेला आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि फोडणीमध्ये पण आपण 2 मोठे तुकडे मी आमसूलचे घेतलेले आहेत ते टाकायचे आणि आता गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आहे आणि सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी न घालता आपण वाफेवर हा बटाटा शिजून घ्यायचा आहे। 5 मिनिटांनंतर मी आता झाकण काढते आहे। बटाटा अर्धा शिजून घ्यायचा आपण, कारण आता आपण याच्यामध्ये कोळंबी घालणार आहे आणि पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कारण कोळंबी घातल्यानंतर कोळंबीला पाणी खूप जास्त प्रमाणात सुटतं। आता मी याच्यामध्ये कोळंबी घालते आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि परत 5 ते 7 मिनटं झाकण ठेवायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान कोळंबी शिजून घ्यायची। अगदी झणझणीत आणि चटपटीत अशी कोळंबी खूप मस्त लागते आणि मसाला न वाटता पण ही कोळंबीची चव खूप छान आहे। तुम्ही घरी ट्राय करून बघा। आता कोळंबी तयार आहे, मस्तपैकी रंग पण आलेला आहे त्याच्यात आणि मी थोडा तेलाचा वापर याच्यामध्ये कमी केलेला आहे। कोळंबी मसाला तयार आहे। व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।